सकाळी 11 वाजता महाजनवाडी सभागृहामध्ये मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार पार पडणार आहे। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी यापूर्वी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या जनता दरबारचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलंय। यानंतर पालघरमध्ये जनता दरबार घेणार असल्याचं शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। दरम्यान ठाण्यात होणाऱ्या भाजपच्या जनता दरबारचे बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आले आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। त्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। भाजपचा शह कसा आहे देण्याचा प्रयत्न ते आपण बघतोय। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात गणेश नाईकांचा जनता दरबार होणार आहे। आमदार निरंजन डावखरेंचा ठाण्यामध्ये आमदार आपल्या दारी असा सुद्धा एक कार्यक्रम होणार आहे। भाजपचे आमदार संजय केळकरांचा सुद्धा ठाण्यात आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम असेल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे। 2 वर्षांच्या शिक्षेला कोकाटे सत्र न्यायालयामध्ये आव्हान देणार आहेत। आव्हान